एकमेकांपासून दुरावलेले मुंडे बहीण भाऊ लोकसभेसाठी एकत्र आलेत। पंकजांच्या उमेदवारीचं गोपीनाथ गडावर मुंडे कुटुंबियांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वागत केलं। दरम्यान बीडच्या जागेचं गणित आघाडी कसं सोडवेल आणि मुंडेंच्या या एकजुटीचा निवडणुकीमध्ये कितपत फायदा होईल पाहूयात। गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ बहिणी एकत्र। पंकजा मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात। मुंडेंविरोधात शरद पवार कोणता डाव टाकणार? बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला। लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे बहिणीसाठी प्रचार करणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला होता। पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र गोपीनाथ गडावर दर्शन घेत मुंडे भाऊ बहिणींची एकजूट दाखवली आहे। जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला, पण ते थांबले नाही। ठीक आहे, ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे, पण आमचा प्रारंभ होता तो आज संपलाय। आम्ही सर्व कुटुंब इथे एकत्र आहोत। आता कुणाचा प्रारंभ चालू करायचा ते आम्ही तिघे ठरवू। माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे, आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी, अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी की तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात आणि तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आमच्या कामाला मदत करा। कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात गृहीत धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते, पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गडावरच येणार आहे। तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय, पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार। अनेक दिवसांपासून नाराजी असलेल्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देत भाजपनं बीडचा मतदारसंघ सुरक्षित केलाय। पंकजा मुंडेंना राज्यसभेऐवजी थेट लोकसभेचं तिकीट देऊन भाजपनं नाराजी दूर केली आहे। पंकजा मुंडेंना लोकसभेची संधी दिल्यामुळे भाजपनं परळीच्या जागेचाही पेच सोडवलाय। त्यामुळे महायुतीकडून धनंजय मुंडेही पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। पण बीड लोकसभेची निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही। धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी शरद पवार बीडमध्ये आपली ताकद पणाला लावतील। बीडमध्ये बजरंग सोनावणेंना सोबत घेऊन शरद पवारांनी अजित पवार गटाला खिंडार पाडलंय। लोकसभेला पंकजा मुंडेंविरोधात बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। 2019ला बीड लोकसभेच्या मतांची टक्केवारी पाहता प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती, तर बजरंग सोनावणे यांना 5,09,807 मतं मिळाली होती। प्रीतम मुंडे 1,68,000 मतांनी विजयी झाल्या होत्या। त्यामुळे बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी दिल्यास काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे। मुंडे बंधू भगिनींनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केलं। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे जुने नवे सहकारीही गटतट विसरून सोबत येणार आहेत। पण शरद पवार बीडच्या मैदानात कोणती खेळी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड।